मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. कथा दंश. लेखक मधु मंगेश कर्णिक. वाचन नचिकेत देवस्थळी. त्या ऐतिहासिक जुनाट वाड्याच्या माडीवरील पश्चिमेकडील टोकाच्या एकाकी खोलीच्या खिडकीत राणी उभी होती आणि समोर पाहत होती. लहानपणी नेहमी पाहिलेलं ओळखीचं दृश्य आज इतक्या वर्षांनंतर किती वेगळं दिसत होतं. तीच उसाची शेतं, बांधावरच्या उंच तुरी, नारळीची झाडं, बाभळी, पलीकडची आमराई, सार हिरवगार. जरा पलीकडे वळसे घेत जाणारी लहानखुरी पण तिन्ही त्रिकाळ पाण्याने भरलेली नदी राणूबाई. नदीचं नाव राणूबाई. राणीला गंमत वाटली. आपलं नाव सुद्धा या नदीवरूनच ठेवलं आजीनं. कितीतरी गेलेल्या भावंडांनंतर आपला जन्म झालेला आणि आपल्या जन्मानंतर आई 10 दिवसात गेलेली. खरं तर ओली बाळंतीण, जहागीरदारांच्या घरातली तालेवारबाई. तिला अशावेळी नदीवर जावंसं का वाटावं आणि तिथे पाय घसरून ती नदीत का पडावी? आई बुडून वारली. त्यानंतर आजी म्हणायची, तिला राणूबाईने खाल्लं. ती हीच राणूबाई. पण तिने मला जिवंत ठेवलं म्हणून माझं नाव ते आठवणीसाठी राणूबाई. राणूबाईचं नाव ठेवल्यावर मी जगले. खेड्यातल्या या लोकांच्या श्रद्धा किती डोळस, किती आंधळ्या. अमेरिकेत शिक्षण घेऊन तिथे उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमावलेली राणूबाई नदीच्या काठावरील या लहानशा खेड्यात जन्मलेली आणि 13-14 वर्षांनंतर पुन्हा गावी आलेली. म्हाताऱ्या आजीच्या ओढीने मुंबईपासून एकटी जीप चालवत आलेली 30 वर्षांची उंचनीच, सुदृढ आणि सुंदर राणी आपल्या बालपणीचं दृश्य तरुणपणी पाहत होती आणि तिला सारं नवच भासत होतं. तीच राणूबाई नदी, तीच शेतं, तेच आकाश, तोच गोठ्यातील शेणामुताचा वास, तोच भणाणणारा वारा, तेच कुत्र्यांचं भुंकणं, कोंबड्याचं कलकलणं, सारं पूर्वी होतं तसंच. SSC होताच तिने गाव सोडलं आणि पुण्याला गेली. तिथल्या काकांनी शिक्षणासाठी तिला नेलं. त्यानंतर मुंबई. तिथे गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षण घेता घेता खेळाच्या ग्राउंडवर चमकणं. मग खेळ हीच करिअर झाली. फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी हे खेळ तर नंतरचे, पण साधी कबड्डी आणि खो खो हे देशी खेळही तिने सोडले नव्हते. पदवीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत ती राज्य पातळीवर खेळाडू म्हणून गाजू लागली. पेपरमध्ये फोटो, नाव छापून येऊ लागलं. खेड्यातल्या हवा पाण्यावर आणि अन्नावर, दुधातुपावर, कोंबडीच्या आणि बकऱ्याच्या सागुतीवर पोचलेलं शरीर पुढे शहरात गेल्यावर अधिकच जोमाला लागलं. शाळा, कॉलेज, शहर, राज्य अशा विविध पातळ्यांवर खेळत, लढत ती कधी राष्ट्रीय पातळीवर पोहोचली ते तिलाच समजलं नाही. आणि त्यानंतर कॉमनवेल्थ स्पोर्ट्ससाठी झालेली तिची निवड, तिथे तिच्याहीपेक्षा तगड्या, पुरुषांसारख्या बलदंड भासणाऱ्या निग्रो मुलींशी करावी लागणारी स्पर्धा आणि त्यांनाही हरवून आपला बावटा उंच फडकता ठेवण्याची जिद्द, शरीराची ताकद, मनाची तयारी, हे सारं मुळात या चिमुकल्या गावातून आलेलं. राणीच्या आजीच्या हातचा गुण, तिच्या बाळगुटीचा प्रभाव. नाहीतर आपल्याला आई होती कुठे? आजी हीच आपली आई. वडील तर आठवतही नाही. जहागीरदार होते म्हणतात. राणी आपल्याच विचारात घडलेली असतानाच तिची वयोवृद्ध आजी हळूहळू जिन्याच्या लाकडी पायऱ्या चढून वर आली. तिच्या हातात मोठी थाळी होती. घे बाई, घासभर खा. तुझ्यासाठी माझ्या हाताने बनवलंय. कावटाची पोळी आणि गरमागरम भाकरी ज्वारीची, लसणीचा ठेचा, लहानपणी लय आवडायचा तुला, घे, खाऊन घे बाळा. राणीने जमिनीवरच फतकल मारली आणि थाळी पुढ्यात घेतली. आजी हात जमिनीला टेकवीत
कष्टाने तिच्या पुढ्यात बसली आणि हात कानशिलावर ठेवून किलकिल्या डोळ्यांनी नातीला पोटभर निहाळू लागली. आजी, तुझ्या हातची टेस्ट होती तशीच आहे अजून. किती छान झालंय हे ऑमलेट. आणि ही चटणी तर किती वर्षांनी खातीये मी. बाई, तू आता मोठी झालीस, दुनियाभर हिंडलीस, तिथं काय बाय चवीचं खाल्लं असशील. तिथं माझ्या गावंढळ चवीचं काय गोड लागणार तुला. आजी बोलायचं म्हणून बोलली, पण नात अपूर्व आईनं आपल्या हातचं खाणं खाताना बघून तिचा चेहरा उजळला होता. आणखी आणू का थोडं खाली जाऊन? नको, बास झालं, पोट भरलं. आणि ती नॅपकिन शोधू लागली. तोच आजीनं पदर पुढे केला. पुस याला तोंड पुस. आणि राणीने त्या पदराला आपलं तोंड पुसलं. लहानपणी असंच तोंड पुसायचीस माझ्या पदराला. म्हातारी कौतुकानं आनंदानं म्हणाली. मग पायांपासून डोक्यापर्यंत तिला पुन्हा निरखीत आपल्याशीच पुटपुटली. थेट बापाच्या वळणावर गेलीस पोरी. तो पण असाच होता, धिप्पाड, उंच वाघासारखा शूर. बाबांचा आणि आईचा एखादा फोटो आहे का आजी आपल्या घरात? कुठला फोटो नि कुठलं काय, त्या टायमाला कोण काढतं फोटो. पण काय शिल्लक नाही बघ दोघांचं बी. फकस्त तू तेवढी आहेस आठवण म्हणून. बापासारखं शरीर, आईसारखा सावळा रंग, मोठाले डोळे, लांब सडक केस. पुरी, तू केस कापून लांडे का केलेस? लहानपणी केवढे केस होते तुझे. माझे हात दुखायचे ते विंचरताना. तुला न्हायला घालायचं संकट वाटायचं. आजी, मी खेळायला लागले ना, तेव्हा केसांची अडचण व्हायला लागली म्हणून केस कट केले. कसला खेळ खेळतेस बाई. लहानपणी भिंगरीवाणी नाचायचीस. लगोरी म्हणू नको, चेंडू फळी म्हणू नको, हुतुतू, खो खो, सगळं आठवतं. तेच पुढे वाढत गेलं आजी. आणि तिकडे दूर अमेरिकेत जाऊन तिकडचे खेळ खेळले मी. साहेबाच्या देशातले. हां, आणि हरवलं सगळ्यांना. शाबास रे माझ्या वाघिणी. म्हातारीने पुढे होऊन राणीची आलाबाला घेतली, कानशिलावर बोटं मोडली आणि न राहून तिचा मुका पण घेतला. राणीने तो पुसला नाही. मनोमनी ती विलक्षण तृप्त झाली. बर, मला सांग, एक विचारते ती, तुझ्या लग्नाचा पत्त्या नाही अजून. लेकरा, बाईच्या जातीला असं राहून कसं निभे? जग लय वाईट असतं. राणीला गंमत वाटत होती. गावी आजी हे विचारणार हे तिला माहीतच होतं. त्या प्रश्नाचं उत्तरही तिने तयार ठेवलेलं होतं. आजी, मनासारखा नवरा मिळाला की करीन लग्न. आता त्यो केव्हा मिळायचा? आता किती वर्ष झाली? होईनात, आपल्याला कुठे घाई आहे? आपल्या गावच्या रावसाहेब मोहिते यांचा पोरगा आहे अजून लग्नाचा. तुझ्यासारखाच तगडा आहे, आमदार झाला आहे, मुंबई पुण्याला असतो, मंत्री सुद्धा होईल म्हणतात. तू म्हणशील तर मी सांगावं धाडते रावसाहेबाला, आपल्या जुन्या संबंधातलं आहे घरानं, तोडीस तोड. आजी मनमोकळं बोलत होती आणि राणी करमणुकी खातर ऐकत होती. हे असलं गावाकडलं बोलणं मनावर घ्यायचं नाही हे तिने आधीच ठरवलेलं होतं. मग तिनेच बोलणं बदललं. आता आजीची गाडी वेगळ्या विषयावर न्यायला हवी, नाहीतर ती मोहित्यांच्या त्या आमदार मुलाला बोलवायची सुद्धा. आजी, माझी लहानपणची ती मैत्रीण निर्मला, ती कशी आहे ग? कोणती निर्मला म्हणतेस? आजीला चटकन आठवेना. अगं, ती निर्मला जोशी, माझ्या वर्गात होती बघ, गोरी गोरी नाजूक चणीची. तू नेहमी तिला भटीण भटीण म्हणून चिडवायचीस. हा, ती होय, जोशी बामणांची पोरगी. ती आहे की गावातच, शाळेत मास्तरीण झालीये. तिचं लग्न झालं? अगं, तिची म्हणजे चित्रकथाच झाली. तिचं म्हणे लग्न ठरलं होतं, म्हणजे तिने ठरवलं होतं, जातीतला नव्हता. मग घरच्यांनी अडवलं, मग ती तशीच राहिली. मला भेटायचंय तिला. हा, मी निरोप पाठवती,
तू आलीस एकायल्यावर राहायची नाही ती आल्याशिवाय. तसं नको, मीच जाईन तिच्या घरी. पूर्वीच्याच ठिकाणी राहते ना ती, दत्त मंदिराजवळ. दुसरीकडे कुठं जाईल, तिथंच राहते. मग मी जाईन. पण जेवायला काय करू? तुझ्या आवडीचं आजी. या वयात तू करतेस जेवण? बाई येते का कामाला? पण तुझ्यासाठी मी स्वतःच करणार आहे. फक्त भाकरी कर ज्वारीची आणि वांग मसाल्याचं. ते काय आत्ता होईल, पण तू आधी ते पॅन्ट सोडून चांगल्या अंगभर साडी नेस बघू. राणीच्या जीन्सकडे पाहत आजी म्हणाली आणि मग कष्टाने उठली आणि जिना उतरू लागली. राणी पुन्हा खिडकीत उभी राहून बाहेर पाहू लागली. आता संध्याकाळ होत आली होती. वातावरणातील उष्णता कमी होऊन सायंकालीन थंड झुळका वाहत होत्या. राणीने खाली पाहिलं. तिची जीप तिथे उभी होती. जवळपासच्या वस्तीवरची पोरंसोरं त्या जीपवर चढून दंगा करीत होती. तोच दुरून मळ्याच्या काठाने एक जीप येताना दिसली. राणी पाहत होती तोवर ती जीप भर्र दिशी आवारात आली आणि राणीच्या जीप शेजारी उभी राहिली. जीप चालवणारी व्यक्ती एका डौलात खाली उतरली. उंचापुरा देह, काळाभोर वर्ण, रुंद मर्दानी चेहरा, रेखीव मिशा, झुलपेदार केस, अंगात खादीचा झब्बा आणि खाली घोळ सोडलेलं शुभ्र तलम धोतर. ती व्यक्ती एकवार इकडे तिकडे पाहून वाड्याच्या देवडीकडे वळली. तिच्याबरोबरचे दोघे तिघे जण जीपमध्येच बसून राहिले. खालून आजीची उंच स्वरातील हाक ऐकू आली. रानूबाई, लेकरा खाली ये, आमदार आले आहेत, रावसाहेबांचा लेक आलाय. राणीला वाटलं आजीनेच बोलावणं धाडलं की काय या पाहुण्याला. आय डोंट वॉन्ट मीट एनीबडी. पण ती जिना उतरून खाली आली. बाहेर आमदार मोहिते जणू तिच्या स्वागतालाच तयार होते. ते खानदानीपणे झुकून तिला अभिवादन करीत आदबीनं म्हणाले, नमस्कार, मी युवराज मोहिते, या भागाचा आमदार, जनतेचा प्रतिनिधी. आपण आल्याचं समजलं म्हणून भेटायला आणि निमंत्रण द्यायला आलो. युवराज भराभर बोलले. कसलं निमंत्रण? हेच आपला ग्रामस्थांतर्फे सत्कार करायचा आहे. एवढा पराक्रम गाजवलात तुम्ही तिकडे दूर परदेशात, त्याचं कौतुक घरच्या मंडळींनी करायला नको? आपल्या या तालुक्याची क्रीडा क्षेत्रामध्ये परंपराच मोठी आहे. भले भले पैलवान खेळाडू या राणूबाईच्या काठावर जन्माला आले. त्यात तुम्ही एक महिला क्रीडापटू, इंटरनॅशनल स्पोर्ट्स वुमन. वी आर प्राऊड ऑफ यू. राणीला हा पुरुष एकदम आवडला. त्याचं दिसणं, बोलणं, वागणं मोठं आकर्षक होतं. ती नकळत मंद हसली तशी युवराजही हसले. स्वच्छ मोकळे हास्य, त्यांचे पांढरे शुभ्र रेखीव दात एखाद्या मोत्यांच्या माळेसारखे तिला भासले. युवराजांनी आर्जवानं विचारलं, याल ना आपण कार्यक्रमाला? शनिवारी संध्याकाळी ठेवतो, आपल्या हायस्कूलच्या ग्राउंडवर. राणीला काय बोलावं सुचेना. ती फक्त हसली. तो होकार समजून युवराज म्हणाले, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, येतो, पुन्हा भेटू. आणि डौलात चालत ते जीपकडे जाऊ लागले. तोच एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली आणि त्यांचा पायघोळ धोत्राचा सोगा बाजूला करून गेली. त्यांचे काळेभोर केसाळ पाय आणि भरगच्च मांडी क्षणार्थ राणीच्या डोळ्यांसमोर दिसले न दिसली, तोच युवराज जीपमध्ये बसले. त्यांच्या त्या पौरुषयुक्त शरीराच्या उझरत्या देखाव्याने राणीचं मन क्षणकाल सैरभैर झालं. किंचित काळ इलेक्ट्रिकचा शॉक लागावा तसं तिला वाटून गेलं. क्षणभर आठवला तो जिम, तगडा निग्रो, त्याचंही पौरुष असंच भुलवणारं. त्याने तर आपला जीवच घेतला होता. सायंकाळच्या कलत्या उन्हात राणी आणि निर्मला नदीकाठावर एकांत जागी त्या कातळावर बसून गप्पा करीत होत्या. लहानपणीही त्या दोघी खास हितगुज करायचं असेल तेव्हा याच निर्जन जागी, याच प्रशस्त कातळावर येऊन बसत असत. समोर शेरणीची गर्द झुडपं, पलीकडे राणूबाईचा नितळ संथ प्रवाह आणि आसमंतात सारा निवांतपणा.
आज जवळजवळ 13-14 वर्षांनी त्या जीवाभावाच्या मैत्रिणी जवळ आल्या होत्या. जीवाभावाच्या गुजगोष्टी एकांतात करत होत्या. पण मी विचारते, घरच्यांनी नकार दिला तरी तू का ऐकावं? तुझं हित अनहित तुला कळतं का नाही? शिवाय तू कायद्याने मेजर, सज्ञान. निर्मला खाली मान घालून गप्प राहिली. मी तुझ्या जागी असते ना तर अशी निमूट मुळीच बसले नसते, राणी म्हणाली. तसं नसतं राणी. इकडचं सगळं निराळ असतं. तू अमेरिकेत, इंग्लंडात गेलेली. तिकडचं जग वेगळं, इकडचं वेगळं. आणि तू, तुझा प्रियकर, त्यानं का ऐनवेळी पळ काढला? एवढा कसा तो कॉवर्ड? तो तयार होता ग, तो तयार होता, पण मीच घाबरले. पळ म्हणशील तर मीच काढला. मी ब्राह्मण, तो खालच्या जातीतला. कॉवर्ड मीच होते. स्टुपिड. काहीही म्हण, घडलं ते तुला सांगितलं. राणीने जवळचा एक दगड घेतला आणि समोरच्या नदीच्या पाण्यात भिरकावला. शेरणीच्या फांदीवर बसलेला खंड्या दूर उडून गेला. खरंच मला पटत नाही. तुझ्यासारख्या एकेकाळच्या धीट, जगावेगळं बोलणाऱ्या, वागणाऱ्या मुलीकडून असा घाबरटपणा. आम्ही मैत्रिणी तुला फॉरवर्ड म्हणायचो, आठवतं? किती चावड बोलायचीस तेव्हा तू. तेव्हा ते अश्लील वगैरे वाटायचं. स्त्री पुरुष संबंधांबद्दल तुला जेवढी माहिती असे तेवढी आपल्या ग्रुपमध्ये कुणालाही नसायची. किती बोल्ड होतीस तू. राणी बोलत होती आणि निर्मला ऐकत होती. एकही शब्द बोलत नव्हती. आणि आता एकदम काकूबाई बनलीस. आणि मी त्यावेळची बावळट, मूर्ख, अडाणी मुलगी 12 गावचं पाणी पिऊन इथे आली आहे तुला उपदेश करायला. राणी स्वतःशीच हसली. मग एकाएकी तिने निर्मलाला विचारलं, हॅव यू एव्हर एन्जॉयड अ मॅन? निर्मलाने चमकून वर पाहिलं. तिचे डोळे तसेच होते, निळे सावळे, टपोरे, बारीक पण बोलके. त्या डोळ्यांनीच तिने विचारलं, काय भलतंच विचारतेस तू हे राणी? घाबरलीस ना? घाबरायला काय झालं? पण तुझा हा अनपेक्षित प्रश्न अनपेक्षित कसा? तुझं शरीर निरोगी आहे. SSCच्या वर्गापर्यंत आपण एकत्र होतो. तेव्हा जशी टवटवीत, फ्रेश आणि सेक्सी दिसायचीस त्याहून आता दिसतीयस. अशा शरीराची पुरुष ही सुद्धा गरज असते. असेल. तुझा काय अनुभव? माझा? ऐकलंस तर फीट येऊन पडशील. तरी पण सांगता येण्यासारखं असेल तर. सगळं सांगता येण्याजोगं आहे, पण ऐकणारं कुणी तसंच ट्रस्टवर्दी हवं. इथे सांगायचं तर एक तू आणि दुसरी कोणी सांगू? निर्मलाने प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. दुसरी आजी. ती एक बिलकुल ट्रस्टवर्दी आहे. ट्रस्टवर्दी अँड मॅच्युअर. निर्मला राणीच्या चेहऱ्याकडे डोळ्यात टक लावून पाहू लागली. तोच पूर्वीचा देवीच्या मुखवट्यासारखा रेखीव चेहरा, भोंग्यासारखे काळेभोर गहिरे डोळे, सरळ नाक आणि उमलत्या पाकळीसारख्या नाकपुड्या, मोठाले रसरशीत ओठ, आंब्याच्या कोळीसारखी हनवटी आणि कापल्यामुळे खांद्यावर रुळणारे, मौशार वाटणारे काळेभोर दाट केस. या चेहऱ्याने, या डोळ्यांनी काय काय पाहिलं, अनुभवलं असेल? आपली ही एकेकाळची साधी भोळी, नऊवारी साडी नेसणारी, भरपूर तेल माखून, आजीच्या हातची एकच घट्ट वेणी घालून, हातातून वनदेवी छापाची पुस्तकांची पिशवी दप्तर म्हणून घेणारी जिवलग मैत्रीण राणूबाई, ती हीच का? हीच का आता म्हणते मी 12 गावचं पाणी पिऊन आली आहे म्हणून? निर्मला सुन्न झाली, काहीशी बधीर झाली. पुरुषाचा अनुभव हा अलौकिक असतो. फक्त आपण तो कुणाबरोबर आणि कोणत्या परिस्थितीत घेतो यावर सारं अवलंबून असतं. इट इज लाईक अ स्नेक बाईट. एक प्रकारचा दंश म्हणेनास. तू कितीदा घेतलास असा अनुभव पुरुषाच्या दंशाचा? अनेकदा. म्हणूनच मी तुला विचारलं, हे तुझं निरोगी, रसरशीत तरुण शरीर, त्याने एकदाही मागणी नाही केली पुरुषाची? निर्मला क्षणभर घुटमळली. आजवरच्या आयुष्यात तिने असल्या विषयावर कधीही कुणाशी अवाक्षर उच्चारलं नव्हतं.
क्षणार्धात तिला स्वतःचा अर्धामुर्धा तुटका फुटका फक्त एकदाच आलेला अनुभव आठवला आणि तिची गात्र तरीही शहारली. तेव्हा त्याने तिचं खोलवर चुंबन घेतलं होतं. तिला छातीशी घट्ट आवळून मिठीत घेतलं होतं. फक्त एकदाच, फक्त तेवढंच. पण ते सारे क्षण निर्मलाच्या देहावर जणू वज्रलेप होऊन राहिले होते. त्यानंतर या क्षणापर्यंत पुरुषाचा म्हणून तिला स्पर्श माहीत नव्हता. अगदी अलीकडे झालेलं ते युवराजचं प्रकरण, तेही अजून कुणा तिसऱ्याला ठाऊक नव्हतं. तिच्याच हृदयात ते अद्यापी घोळत होतं. युवराजने तिला घातलेली मागणी आणि पूर्वीचा जीवघेणा अनुभव मनात जागा असल्यामुळे तिची उडालेली घालमेल, अजूनही घेता न आलेला निर्णय, अद्यापी सारं आधांतरी धूसर असलेलं. राणीला सांगावं का सगळं? तिचा घ्यावा का सल्ला? ती म्हणते ते किती खरं आहे. शरीर मागणी करतच, त्याला भूक लागतेच. राणीने ती कशी भागवली असेल? ती किती तृप्त, संतुष्ट दिसते. तिचे रसरशीत ओठ, भरदार छाती. विचारावं का तिला सारं? पुरुष प्रत्यक्षात कसा असतो? युवराज प्रत्यक्षात कसा असेल? पण तिला विचारायचा धीर होईना. राणी बराच वेळ एकटक समोरच्या पात्राकडे पाहत होती. मग ती एकाएकी म्हणाली, निर्मला, पाण्यात उतरायचं पोहायला? आत्ता? यावेळी? कपडे तरी आहेत का बरोबर? कपडे कशाला हवेत? पाण्यात शिरलं की पाण्याचंच वस्त्र होतं. चल, मला अगदी उत्कटतेनं या पाण्यात उतरावंसं वाटू लागलंय. आठवतं लहानपणी आपण या डोहात कितीदा पोहलोय, कितीदा तरी इथे खेळलोय पाण्यात. राणीने सरळ कपडे उतरवायला सुरुवात केली. हां हां म्हणता ती जवळजवळ विवस्त्र झाली. लज्जेपुरतं टीसभर वस्त्र कमरेभोवती होतं तेवढंच. निर्मला डोळे विस्फारून पाहत होती. त्या मावळत्या किरणात राणी एखाद्या उंचापुऱ्या रक्तचंदनी मूर्तीसारखी सतेज, रसरशीत आणि उत्फुल्ल दिसत होती. प्रत्येक अवयव रेखीव, ताशीव, घोटीव. स्तनांची उभारी तर चकित करणारी. चल निर्मला, हरिअप. निर्मलाने इकडे तिकडे पाहिलं. जवळपास चिटपाखरू नव्हतं. या आडवेळी कुणी तिथवर येण्याची शक्यताही नव्हती. एखाद्या अपूर्वाईच्या गोष्टीचा मोह अनावर व्हावा तसे तिला अनावरपणे कपडे उतरावेसे वाटू लागलं. किती दिवसात तिने स्वतःचं शरीर विवस्त्र पाहिलं नव्हतं. किती दिवसात ती या ओळखीच्या नदीला भेटली नव्हती. भराभर तिने साडी फेडली, अंतर्वस्त्र दूर केली आणि कोवळ्या सायंकिरणात केवड्याच्या पातीसारखं दिसणारं आपलं नाजूक, बाहुलीसारखं गोरप्पान शरीर पाहिलं. लहान खुरं पण प्रमाणबद्ध उरोज, पातळ पोट, खोल गेलेली नाभी आणि बारीक कंबर, शरीराच्या मानाने भरदार मांड्या, नितंब. आरशात पाहावं तसं तिने आपलं नग्न शरीर चहूबाजूंनी पाहिलं आणि किंचित थरथरत ती राणी पाठोपाठ पाण्यात शिरली. दोघीही गळाभर पाण्यात उभ्या होत्या. त्या पाण्यालाही जणू काही असे विवस्त्र तरुण स्त्रीदेह प्रथमच भेटत होते. नदीच्या वाहत्या जिवंत पाण्याची माझ्या स्विमिंग टँकमध्ये नाही. मी उत्तमोत्तम पूल्समध्ये पोहली आहे, अगदी ऑलिम्पिक पूलमध्येही. पण आपल्या राणूबाईचं पाणी काही निराळच, फॅन्टॅस्टिक. राणी बोलत होती आणि एखाद्या मासोळीसारखी पाण्यात पोहत होती. पाठोपाठ निर्मलाही. शाळा कॉलेज सोडल्यानंतर प्रथमच ती अशी पाण्यात उतरली होती आणि अंगावरचे कपडे काढून तर प्रथमच. कितीतरी वेळ राणी पोहत होती. त्या मानाने निर्मला लवकर दमली आणि गळाभर पाण्यात येऊन थांबली. मग राणीही तिथे आली. तिचं सारं शरीर मोकळं झालं होतं आणि चित्तवृत्ती अधिकच प्रसन्न बनल्या होत्या. अचानक ती पाठीमागून आली आणि तिने निर्मलाला घट्ट विळखा घातला आणि तिचा चेहरा आपल्याकडे वळवून तिच्या ओठांवर ओठ टेकले. एखाद्या पुरुषाने घ्यावं तसं तिचं गडद चुंबन घेतलं. निर्मलाला ते सारं अनपेक्षित होतं. ती विलक्षण लाजली, संकोचली
आपलं सारं अंग तिने आक्रसून घेतलं आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. राणी खळखळून हसत उद्गारली, हाऊ क्यूट, हाऊ स्वीट. आणि न राहून तिने पुन्हा निर्मलाला जवळ घेतलं तेव्हा खारीसारखी चित्कारत ती म्हणाली, ए नको ना, काय हा अगोचरपणा. अगोचरपणा म्हणजे? हा मराठी शब्द आहे? हो, शुद्ध मराठी. तू परदेशात जाऊन मराठी विसरलीस का? मुळीच नाही. मी मराठी उत्तम बोलते, पण मराठी माणसासारखं वागणं मात्र मी विसरले. आत्ता वागलीस त्याला काय म्हणायचं? मराठी की अमेरिकन? त्या वागण्याला भाषा, देश, धर्म यांची गरज नसते निर्मला. इट्स अ बॉडी लँग्वेज. द बॉडी स्पीक्स. निर्मलाला वाटून गेलं खरंच शरीर बोलतं. आता या क्षणी आपलंही शरीर बोलू लागलंय, काहीतरी मागू लागलंय, कसलं तरी अनामी गाणं म्हणू लागलंय. तिने राणीचा आपल्या शरीरावर फिरणारा हात दूर केला नाही. खाली मान घालून ती त्या नदीच्या संथ, शांत, शीतोष्ण पाण्यात एक नवा शारीर अनुभव घेत होती. या पाण्यातून, या पात्रातून बाहेर येऊच नये, राणीचा हात आपल्या देहावरून दूर होऊच नये असं तिला वाटत होतं. तिला आठवलं, परवा तिने राणीला विचारलं होतं, राणी, कसा असतो पुरुष? राणीने काय उत्तर दिलं? निर्मलाला आठवेना. तिला जाणवलं ते एवढंच, एका स्त्रीचा स्पर्श जर इतका रोमांचक, एवढा दाहक असेल, तर खरोखरच पुरुषाचा स्पर्श, पुरुषाची मिठी, पुरुषाचं चुंबन आणि त्याच्याशी समागम. आणि युवराज मोहितेच्या आठवणीने ती मनोमन व्याकुळ झाली. नदीचं सारं पाणी उकळतंय का? हे उष्ण भास कसले? युवराजच्या मिठीचे, त्यांच्या चुंबनाचे? तिला उत्कटपणे वाटलं, याच विवस्त्र देहाने एखाद्या झंझावाताला सामोरं जावं, तसं त्याला भेटावं. केळीच्या कोवळ्या गोऱ्या झाडाने कणखर, गंभीर, काळ्या सावळ्या औदुंबराला सामोरं जावं, बिलगावं, त्याला घट्ट मिठी मारावी, तशी या क्षणी युवराजाला मिठी मारावी. पाण्यात निथळणारं आपलं गोरपान बिलोरी अंग, त्याची नग्नता, नग्न देहाचा तृप्तीसाठी काय हा आकांत, नग्नतेची विस्मित करण्याची काय ही शक्ती. विस्मित आणि भयभीत. राणीने आपल्या नग्नतेला स्पर्श केला तेव्हा किती भीती वाटली. नग्नतेला स्पर्श करण्याची एवढी भीती, नग्नता एवढी तेजस्वी, एवढी सुंदर. या सुंदर, तेजस्वी नग्नतेच्या लवलवत्या ज्वाळांना स्पर्श हवा असतो. आणि तो स्पर्श करणारा, ज्वाळांना मिठीत घेणारा मात्र हरवलेला. कुठेस तू युवराज? युवराज ये, लवकर ये आणि मला कडकडून दंश कर. रविवारी राणी परत जाणार होती. शनिवारी संध्याकाळी तिचा जाहीर सत्कार आणि अभिनंदन असा कार्यक्रम युवराज मोहित्यांनी ठेवला होता. त्या समारंभात निर्मला आणि युवराज यांचं परस्परांशी निकट चोरटेपणाचं वागणं, त्याचा वेगळेपणा, हे सारं चाणाक्ष राणीच्या नजरेतून निसटणं शक्यच नव्हतं. समारंभानंतर राणी आणि निर्मला एकदमच परतल्या. घरी येताच राणी न राहून म्हणाली, निर्मला, तुझं गुपित मी ओळखलं. कसलं गुपित? ढोंग करू नकोस. बट युअर चॉईस इज सुपर्ब. युवराज हा तुझ्यासाठी उत्तम पुरुष आहे. गो अहेड. तू फक्त पुरुष एवढंच पाहतेस? पुरुषामध्ये तेच सर्वात महत्वाचं. पण माझी पुरुषाची व्याख्या वेगळी आहे. दाढी मिशा असलेला आणि कोणाही बाईबरोबर झोपू शकणारा माणूस, एवढीच व्याख्या पुरुषाची होत नाही. पुरुष हा टोटल पुरुष असायला हवा. त्याचं वागणं, बोलणं, चालणं, त्याची टोटल बिहेवियर ही परफेक्ट मॅनली हवी. तो मॅनली असेल तर मी म्हणते ते सारे गुण त्याच्यापाशी असणारच. देन ही वुड बी एन आयडियल हजबंड ऑल्सो. मला वाटतं तुझा युवराज हा परफेक्ट मॅनली माणूस आहे. माझा अंदाज चुकणार नाही. तुझ्यापेक्षा 100 पटींनी अनुभवी आहे मी या बाबतीत. पण पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे राणी. कोणता प्रॉब्लेम? एकतर मी त्यांच्या शाळेत शिक्षिका आहे. चेअरमननं आपल्याच संस्थेतल्या एका शिक्षिकेशी लग्न करणं याचं विपर्यास होऊ शकतो या भागात. शिवाय माझी जात. युवराज एक महत्वाकांक्षी राजकारणी आहेत.
उद्या परवा ते आमदाराचे मंत्री होतील. त्यापुढे मुख्यमंत्रीपदही त्यांना मिळवावंसं वाटेल. या करिअर कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी आपली 96 कुळी खानदानी सोडून एका गरीब ब्राह्मण मुलीशी लग्न करणं म्हणजे करिअरवर धोंडा पाडून घेणं. ग्रामीण भागात लोक वेगवेगळ्या नजरेने पाहतात, वेगवेगळे अर्थ लावतात. विरोधी पक्ष भांडवल करतो. हे सारं सारं फार कठीण आहे. राणी लक्षपूर्वक ऐकत होती. तिला निर्मलाची समस्या समजत होती आणि समजत नव्हतीही. युवराजने थोडा धीटपणा दाखवला की सारं सुरळीत होईल. पुरुषानेच अशा बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इररिलेव्हंट आहेत, बिलकुल गैर लागू. मुद्द्याची गोष्ट एकच आहे की तो तुझा पुरुष आहे की नाही आणि तू त्याची. तू जर सर्वस्वाने तुझा पुरुष असेल आणि जर त्याला तूच सर्वस्वाने हवी असशील तर त्याने या फालतू गोष्टींना मध्ये आणता कामा नये. पण त्याला हे कोण सांगणार? हवं तर मी सांगेन, तुला चालेल? तसं नको. दोघीही स्वस्थ बसले. मग राणीला काय वाटलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, आजी काय सांगत होती ठाऊक आहे? काय? त्या तुझ्या युवराज मोहित्याशी मी लग्न करावं. ती प्रपोज करायला निघाली होती. अजूनही तिच्या डोक्यात तो वेडेपणा आहे. निर्मला अवाक झाली. क्षणभर तिच्या डोळ्यांच्या समोर दृश्य तरळून गेलं. युवराजने आजीचं प्रपोजल स्वीकारलंय. युवराजने राणी एकमेकांना अनुरूप, एका जातीचे, एका खानदानाचे, दोघेही आपापल्या क्षेत्रात मोठे असलेले, पुढे आणखी मोठे होणारे. काय अशक्य? खरंच युवराज आपल्या हातून निसटून राणीच्या स्वाधीन झालाय. पुन्हा एक वार आपण हरलोय. तिने पराभूत नजरेनं राणीकडे पाहिलं. कसं बसं पुटपुटली, मग थांबतीयस कशाला? गो अहेड. राणीने तिचे दोन्ही दंड पकडले आणि आपल्या दणकट हातांनी ते दुःखेपर्यंत घुसायले. स्टुपिड गर्ल. तोच आजी आली. हे बायांनो, 3 सांजा झाल्या. चला उठा. दिवे लागणीला असं दार खिडक्या लावून बसू नये. आणि तिने माडीच्या खिडक्या भराभर उघडल्या. बाहेरून मोकळा वारा हात आला. आजी. काय लेकरा? तू मला त्या मोहित्यांच्या आमदार मुलाशी लग्न करायला सांगत होतीस ना? का वाईट आहे तो? किती उमदा, किती हुशार, किती राजबिंडा. बाप्या माणूस असावा तर असा. तू फक्त हो म्हण. माझ्याऐवजी ही निर्मला लग्न करतीये त्याच्याशी. आजी क्षणभर थबकली. कसला तरी विचार करू लागली. मग तिने निर्मलाकडे पाहिलं. होय ग पोरी, खरंय? निर्मलाने मान हलवली. युवराजलाही निर्मलाशी लग्न करायचंय. अरे मग आडलं कुठं? मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. आता काय कोण जातपात विचारत नाही. शिकली सवरलेली सगळी माणसं. तू पुढं होऊन विचारशील युवराजच्या घरच्यांना. माझ्यासाठी विचारणार होतीस ना? त्याऐवजी निर्मलासाठी विचार. तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार ती मंडळी. हो बोलेन की मी. चांगल्या कामाला नाही म्हणायची नाही मी. पण राणूबाई लेकरा तुझं काय ग? तू काय ठरवलंयस? आजी माझी बात सोडून दे. मी म्हणजे वाऱ्यावरची वरात. कुणाशीही लग्न करीन, नाहीतर तशीच राहीन. लग्नच केलं पाहिजे असं कुठं आहे? लग्नाशिवाय सगळं भागतं. नाही भागत बाई, नाही भागत. का नाही भागत? लग्न करायचं कशासाठी? पुरुष हवा म्हणून ना. एखादीला लग्नाशिवाय पुरुष मिळत असेल तर? समज माझ्यासारखीला. राणी धाड धाड बोलत होती. निर्मला धपापत्या काळजाने ऐकत होती आणि आजी शांत होती. नातीचे बिनधास्त शब्द शांतपणे ऐकत होती. तुला खरंच सांगते आजी, माझी गोष्ट निराळी आहे. मी पुरुषांचा अनुभव घेतलाय, आणखीही घेईन. पण या निर्मलाचं तसं नाही. तिचं लग्न झालंच पाहिजे. तिला आवडलेला पुरुष तिला नवरा म्हणून मिळालाच पाहिजे. तिला इथेच राहायचं. आणि तुला नसेल इथं राहायचं तरी जिथे कुठे राहशील तिथं बाप्याशिवाय नाही भागणार तुझं. बाईच्या जातीला बाप्या हवाच. आणि तो फक्त शेजेपुरता असून भागत नाही. तसे शेजेला हवे तेवढे भेटतात.
पण बाईला आपलं मस्तक ज्याच्या खांद्यावर ठेवून रडता येईल असा पुरुष लागतो. मग तो लग्नाचा असो नाहीतर बिन लग्नाचा. तुला असा तुझ्या आसवांसाठी आधार मिळाला असेल तर माझं काही म्हणणं नाही, मग लग्न कर किंवा करू नकोस. बाईच्या डोळ्यातले आसू ज्याला काळजापासून टिपावेसे वाटतात तोच तिचा खरा बाप्या. राणी आवेगानं पुढे झाली आणि तिने आजीला घट्ट मिठी मारली. आजी, यू आर ग्रेट, यू आर रिअली ग्रेट. आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. 2 टपोरे अश्रू तिच्या गालांवरून ओघळले. निर्मला, दिस इज रिअल वुमन लिप. आणि तिला पुन्हा पुन्हा गहीवरून येऊ लागलं. कंठ रुद्ध झाला. खाली जीपचा हॉर्न वाजला. निर्मलाने ओळखलं, युवराजची जीप. हाक मारावी तसा हॉर्न पुन्हा पुन्हा वाजत होता. त्या तिघीही माडीवरून खाली उतरल्या. प्रथम आजी, तिच्या मागून राणी आणि निर्मला. आजी खाली उतरलेल्या पाहताच युवराजने अधीरपणे विचारलं, आजी, निर्मला आली आहे? तोच राणीने निर्मलाला पुढे केलं. ही घ्या, तुमची निर्मला, आणि सांभाळा तिला. मगाचे राणीच्या डोळ्यातून उघळलेले अश्रू आता जागा बदलून निर्मलाच्या डोळ्यात उथंबले होते. समोर युवराज आपल्यासाठी आपल्याच ओढीने धावत आलेला पाहताच ते पावसाच्या अनावर सरीसारखे खाली उतरू लागले. युवराजला काही कळेना. तो नकळत निर्मलाच्या जवळ आला. काय झालं निर्मला? तुझ्या डोळ्यात अश्रू? त्याबरोबर निर्मला निस्संकोचपणे त्याला बिलगली आणि त्याच्या खांद्यावर मान ठेवून विश्रब्धपणे अश्रू ढाळू लागली. युवराज तिचे अश्रू पुसू लागला. उगी उगी निमा, मी आहे ना. मी असताना तुझ्या डोळ्यात पाणी. आजी आणि राणी ते दृश्य डोळे भरून पाहत होत्या. चल, आपण निघूया. ज्याचं माणूस त्याला मिळालं. आपलं इथं आता काम नाही. आजीने राणीचा हात हातात घेतला आणि त्या दोघीही आत गेल्या. बाहेर तिन्ही सांजा हळूहळू गडद होत होत्या. आता आपण ऐकलत मधु मंगेश कर्णिक लिखित, नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात दंश. ही कथा 1996 साली मेनका दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.